ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक संपन्न। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक शुक्रवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्या, मंडळांच्या अडचणी आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थापन, मंडप उभारणीसाठी परवानग्या, वीज आणि पाणी व्यवस्था, स्वच्छता, अग्निसुरक्षा, सुरक्षा व्यवस्था तसंच गणेश मूर्ती विसर्जनाचं नियोजन या संदर्भात बैठकीत चर्चा झाली। मंडळांना परवानग्या घेताना येणाऱ्या अडचणी तसंच उत्सवाच्या काळात आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबतही प्रतिनिधी प्रशासनासमोर आपले मुद्दे मांडले। गणेशोत्सव हा ठाणे शहरातील नागरिकांसाठी श्रद्धा आणि उत्साहाचा महत्त्वाचा सण असून मोठ्या संख्येने नागरिक या उत्सवात सहभागी होतात। त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं, तसंच ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं। विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छता यांचं योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला। पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांशी सातत्यानं समन्वय ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली। महापालिका प्रशासन, पोलीस विभाग, गणेशोत्सव समन्वय समिती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात योग्य समन्वय राहिल्यास गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडता येईल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला। खरं तर ही उशिरा बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीला महापौर देखील उशिरा आल्या होत्या। काय नेमकं या बैठकीत झालेलं आहे, काय नेमकं बोलणं झालं आज? नाही, अडचणीमध्येच गेली 7-8 वर्ष मला वाटतं गणेशोत्सव साजरा होतोय आणि गणेशोत्सव मंडळाच्या अडचणी नेहमी आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण काही दखल घेतली असं काही दिसत नाही। यावर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन सुद्धा आता 20 दिवसात गणेशोत्सव आला आणि 20-25 दिवसात उत्सवाला आणि मीटिंग लावणं एक चुकीचं आहे आणि मंडळांवर अन्याय केल्यासारखा असा विषय आहे। एक खिडकी असतील, त्याचबरोबर एक खिडकी योजना असेल, परत वायरी असतील, यामुळे गणेश मंडळाला अनेक अडचणी येतात। नाही, हे सगळे विषय जवळजवळ 5-6 वर्ष आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण याच्यावर अजूनपर्यंत कोणती दखल घेतल्यासारखी असं वाटत। हे सगळे खड्ड्याचे विषय, खड्डे तसेच आहेत, खड्ड्यांचे विषय तसे आहेत, वायरिंगचे विषय तसे आहेत, ट्राफिकचे विषय तसे आहेत आणि हे सगळे विषय असून सुद्धा जर ठाणे महानगरपालिका ग्रीन गणेशोत्सवाचा जर अट्टहास करत असेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे। या गोष्टी पहिला सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठेतरी ग्रीन महोत्सव व्हावा किंवा मातीच्या मूर्त्या आणाव्या ठाण्यामध्ये आणि त्याचं हे व्हावं, ही स्वप्न त्यांनी बघावी।